रायगड कबड्डी लीग मध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला ओजस पाटील आणि प्रसाद भोईर यांचा सज्ज होतोय पेन वॉरियर्सला टक्कर देण्यासाठी. ओपी ईगल्स वेलकम. पेन वॉरियर्स वर्सेस ओपी ईगल्स या सामन्यासाठी मॅच रेफरी सामनाधिकारी प्लीज कम. Official, start your match. आता मात्र आपण या आजच्या दिवसाचा अर्थातच साखळी फेरीतील तिसऱ्या दिवसाच्या कबड्डी स्पर्धेतील 21वा सामना आपण अनुभवणार आहोत. पेन वॉरियर्स विरुद्ध ओपी ईगल्स या दोन संघांच्या दरम्यान ही टक्कर. 9 कबड्डी, 8 कबड्डी, 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी. खेळ कबड्डी. Now the line is drawn and game is on. खेळ कबड्डी. आता मात्र चढाई करिता आपण पाहतोय आयकॉन खेळाडू असेल हा आकाश गायकवाड. पार्ले स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळतो, परंतु यावेळेस आपल्याला पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू बघायला मिळेल. प्रत्युत्तर दाखल मात्र आयकॉनला प्रत्युत्तर देण्याकरिता आयकॉन खेळाडू सज्ज झालाय. अर्थातच आपल्याला बघायला मिळतोय आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा ओपी ईगल्स संघ चढाई करत असेल सुशांत सैल. 11 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू सुशांत आपल्याला बघायला मिळतो. आयकॉन खेळाडू असेल. यावेळेस मात्र लाजवाब पद्धतीने त्याला जेरबंदी केलं जातं. एक प्लॅनिंग चा खेळ आपल्याला दाखवला जातोय. गौरव पाटील राज जंगमच्या माध्यमातून कॉम्बिनेशन टॅकल. प्रत्युत्तर दाखल मात्र सज्ज झालाय प्रशांत जाधव. या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीच्या पटलावरती 2024-25 मोसमामध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती अधिकाधिक बस प्लेअरचे अवॉर्ड आहेत असा हा प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. एक मजबूत असा देह बांधायला आपल्याला खेळाडू, प्रचंड महत्वाकांक्षी. बघूया यावेळेस कितपत गुणांची लयलूट करतो. वेळेकडे थोडासा अवलंब आणि निश्चितच माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र अदनान औसेकर
ज्या खेळाडूने नुकतेच महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणीमध्ये रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं तो हा अदनान औसेकर. यावेळेस मात्र वन हँडेड डॅश आपल्याला बघायला मिळते आणि जबरदस्त पकड यावेळेस मात्र राज जंगमच्या माध्यमातून केली जाते. एका गुणाने मात्र निश्चितच पेन वॉरियर संघाच्या पारड्यामध्ये भर पडतीये आणि प्रत्युत्तर देखील पुन्हा एकदा आकाश गायकवाड. यावेळेस सुपर टॅकलची नामी संधी असेल परंतु रोहित मोकल ऍडव्हान्स टॅकल करिता आणि मात्र त्याचीच पेनल्टी म्हणून 1-2 बहाल केला जातोय पेन वॉरियर संघाला. आता मात्र काहीशा प्रमाणात बुचकाळ्यात पडतोय. सुरुवातीच्या क्षणार्धामध्ये ओपी ईगल संघ ओजस पाटील आणि प्रसाद भोईर यांनी हा मालकत्व स्वीकारलेला संघ आपल्याला बघायला मिळतोय. एका गुणांची निश्चितच भर पाडतो आणि राज जंगम कर्णधाराला मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आमंत्रित करतोय. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र सज्ज झालाय प्रशांत जाधव. यावेळेस मात्र कबड्डीतील एक मादक सौंदर्याचं आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रशांत जाधवच्या माध्यमातून शमचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरलाय आणि सुपर टॅकल होतोय प्रशांत जाधव. 2 खेळाडू मैदानामध्ये ते नवीन नियमांसह मात्र आपण रायगड कबड्डी लीग 2025 या ठिकाणी अनुभवतोय. सळाई करीत असेल राज पाटील. निश्चितच ज्या खेळाडूने अनेक वर्ष JSW डोलवी संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि कामगार चषकावर मात्र आपली मोहर उमटवली तोच हा राज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देखील मात्र आकाश गायकवाडची चढाई. 5 खेळाडू मैदानामध्ये असेल बोनस गुण ऑफ असेल. जर यशस्वी चढाई करायची असेल तर मात्र डिपरेट करावी लागेल परंतु डिपरेट होईल का? निश्चितच होईल कारण खेळाडूंचा कंट्रोल या ठिकाणी सुटतोय. वारंवार एक गुण बहाल केला जातोय प्रतिस्पर्धी पेन वॉरियर संघाला. ओपी ईगल संघ आता आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार आहे. चढाई करीता आता मात्र सुशांत साहिल आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चढाईमध्ये ज्याला जेरबंद केलं होतं बघूया या चढाईमध्ये किती गुणांची लढत करतो परंतु निश्चितच नाही आणि डॅश आउट केलं जात आहे. चांगल्या प्रकारे शिकार बनवली जाते चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केली जाते ओपी ईगल संघाविरोधात पेन वॉरियर संघाच्या माध्यमातून. काय ओपी ईगल्स या साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये आपला पहिला विजय निश्चित करेल की पेन वॉरियर्स आपल्या 4थ्या विजयानंतर निश्चितच प्ले ऑफ्स मध्ये आपलं स्थान जवळजवळ निश्चित करेल. काय घडेल काय बिघडेल पाहणं मात्र रोमांचक ठरेल. त्यासाठी आपल्याला जोडलं जावं लागेल अर्थातच रायगड कबड्डी लीग 2025 मध्ये आमच्या सोबत. 7, 6, 5, 4. बोनस गुणाच्या माध्यमातून मात्र 1 गुण मिळवला परंतु पहिला लोणाचा बोजा अर्थातच ऑल आउट दिला जातोय ओपी ईगलच्या संघावरती. चांगल्या प्रकारे आज प्लॅनिंगने मैदानामध्ये उतरला पेन वॉरियर संघ. यूट्यूबच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण ड्रीम्स कबड्डीवरती सुरू आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या कबड्डी स्पर्धेचा आनंद अर्थातच 1000 पेक्षा जास्त लोक घेत आहेत. आपलं देखील या ठिकाणी रायगड कबड्डी लीग मध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आपण देखील आमच्यासोबत जोडला जात आहे. यावेळेस मात्र बोनस अधिक 1 गुणाची कामगिरी केली जाते सुशांतच्या माध्यमातून आणि प्रत्युत्तर देखील मात्र
आजच्या या तिसऱ्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गुणी खेळाडू ज्यांना अर्जुन पुरस्कारावर आपलं नाव कोरलं त्या माया आकरे मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संघटन समितीच्या वतीनं मायाताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या माया आकरे मेहर हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम मॅडम, सुस्वागतम. Ten, nine, eight, seven, six, five, four, three. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. यावेळेस मात्र सुशांत पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. 2 गुणांची कामगिरी करेल सुशांत साहिल आणि निश्चितच संघाला कमबॅक करून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. प्रत्युत्तर दखल मात्र आकाश गायकवाडची साडे आपल्याला बघायला मिळते. या कबड्डी स्पर्धेकरिता जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाचं तथा उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे. आकाश गायकवाडची चढाई अजय मोरे ऍडव्हान्स साठी जात होता, परंतु त्या ठिकाणी कंट्रोल आपल्याला बघायला मिळतोय. प्रयत्न चांगला, निशाणा साधला जातोय. बघूया कितपत यश मिळतोय आकाश गायकवाडला. यावेळेस मात्र रिव्ह्यूची डिमांड केली जाते आकाश गायकवाडच्या माध्यमातून, पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून. हॅलो हॅलो सर, परत रिपीट करा. वॉकीवरचा आवाज हात काढा सर.
नो टच पॉइंट. Successful. Red round. 1 point. OP Eagles. Captain, your review over. हॅलो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. पेन वॉरियर्स संघाच्या माध्यमातून आता मात्र चढाईकरिता प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. पेन वॉरियर्स 14 तर ओपी इगल्स 9. 5 गुणांच्या फरकाने आघाडीवर असतील तो पेन वॉरियर्स संघ. चढाईकरिता यावेळेस प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. 7चा डिफेन्स असेल यावेळेस ऍडव्हान्स टॅकल करिता अजय मोरे. आवश्यकता नव्हती मित्रा, परंतु तरी देखील ऍडव्हान्स टॅकल झाली आणि मात्र त्याचाच पेनल्टी शिक्षा म्हणून 1 गुण निश्चितच कमावतोय प्रशांत जाधव. प्रत्युत्तर दाखल मात्र तरतच आपल्याला बघायला मिळतोय सुशांत. आयकॉन खेळाडू असेल ओपी इगल्स संघाच्या माध्यमातून. आजच्या तिसऱ्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अर्जुन पुरस्कारावर 1981-82 साली ज्यांनी नाव कोरलं अशी महाराष्ट्राचे एक महान खेळाडू माया अक्रम मेहर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि जिल्ह्याच्या वतीनं चित्रताईंना विनंती करतो की आपण अर्जुन अवॉर्डी माया अक्रम मेहर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचे आहेत आजच्या या रायगड कबड्डी लीगच्या तिसऱ्या दिवशी सदिच्छा भेट दिल्याबद्दल. मायाताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. त्याचप्रमाणे सन्मान्य मिलिंदजी कवळे यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभलेले आहे. त्यांचा सुद्धा डॉक्टर चित्रताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं श्री मनोजजी धुमाळ यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. डू ऑर डाय. श्री मनोजजी धुमाळ or die या ठिकाणी हार्दिक स्वागत. do or die rate, त्याचप्रमाणे श्री संदीपजी पाटील or die rate. यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. ही सर्व मान्यवरांची उपस्थिती आजच्या तिसऱ्या दिवशी लाभलेली आहे. मनपूर्वक स्वागत. OP Eagles. Number 10. Line out. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर पाहुण्यांचं या रायगड जिल्ह्यावरती असलेलं प्रेम आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी या रायगड कबड्डी लीग करिता सातत्याने आपल्याला होताना बघायला मिळते. प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आदर प्रत्यर्थ स्वागत सत्कार आपल्याला त्या ठिकाणी व्यासपीठावरती बघायला मिळतोय. चढाईकरिता आता मात्र सज्ज होतोय कर्णधार राज पाटील, एक महाप्रचंड वेगवान खेळाडू या रायगड जिल्ह्याचं ज्याने अनेक वेळा प्रतिनिधित्व केलंय असा हा राज. बघूया 4 खेळाडू मैदानामध्ये असताना कितपत गुणांची रेलूट राजच्या माध्यमातून केली 10, जाते. 9, 8, 7, 6, 5, 4. यावेळेस एम्प्टी रेड. प्रत्युत्तर ऋत्विक पाटील. कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने नुकतीच रायगड जिल्ह्याची तथा युनिव्हर्सिटी लेवलच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अश्वमेध या कबड्डी स्पर्धेमध्ये निश्चितच गोल्ड मेडल मिळवला असा हा ऋत्विक पाटील आपल्याला बघायला 10, मिळतो. 9, 8, 7, 6. माघारी परतत असताना प्रत्युत्तर देतोय सुशांत. मुंबई शहर संघाच्या माध्यमातून हा आयकॉन खेळाडू या रायगड कबड्डी लीग मध्ये. प्रत्युत्तर ऋत्विक पाटील. वन्स अगेन संथ गतीने चढायला सुरुवात आणि माघारी परतोय. प्रत्युत्तर देण्याकरिता मात्र यावेळेस सज्ज असेल डू ऑर डाय. थर्ड रेट. तिसरी चढाई or die or die. rate, do or die rate, do or die rate, बघूया सुशांत Do साईल यावेळेस or मात्र die rate. ऍडव्हान्स टॅकल करिता आला होता गौरव पाटील. त्याला मुसंडी मारली आणि निश्चितच 2 गुणांची कामगिरी करतोय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स आज सुशांत साईलच्या माध्यमातून. Time out. OP Eagles.
कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी Do or die. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. यावेळेस मात्र डू और डाय रेट साठी राज जंगम आपल्याला बघायला मिळतोय. वन ऑफ द बेस्ट शॉट फ्रॉम टायगर. 7 6 5 4 माघारी परत प्रत्युत्तर दखल मात्र 1. यावेळेस सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे पेन वॉरियर्स संघाकरिता. ऋत्विक पाटील आणि राज जंगम ही जोडी मैदानामध्ये असेल. कंट्रोल बाळगला तर निश्चितच सुपर टॅकल होऊ शकतो, परंतु यावेळेस निसटतोय. जबरदस्त आजचा खेळ सुशांत साहिलचा खरोखर वाखडण्याजोगा आहे. हॅट्स ऑफ परफॉर्मन्स सुशांतच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र हा एकटा कर्णधार मैदानामध्ये शिल्लक. काय आपल्या संघाला नवसंजीवनी देईल हा ऋत्विक की जेरबंद होईल. जेरबंद झाला तर निश्चितच मित्रांनो ऑल आउट परतवला जाईल ओपी ईगल्स टीमच्या माध्यमातून. यावेळेस बघूया कितपत प्रयत्न करतोय. निश्चितच प्रयत्न नाहीयेत. 5 4 3 एक बोनस गुण मिळतोय आणि त्या बोनस गुणाच्या बदल्यामध्ये मात्र निश्चितच ऑल आउट होतोय संपूर्ण संघ. पेन वॉरियर संघ ऑल आउट होतोय. ओपी ईगल्स आपण आपलं काम निश्चितच या ठिकाणी चोखरित्या बजावलंय. ऑल आउट परतवण्यामध्ये सक्सेसफुल मिळतोय ओपी ईगल्स संघाला. Substitution, Pen Warrior. Number 13 in, line out. आता मात्र एका ज्युनियरला त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केले जात आहे आणि संधी दिली जाते मंदार पाटील याला. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय आकाश गायकवाड. मान फ्रॉम पेन वॉरियर्स जर्सी क्रमांक 10. साथांची साथ असलेला हा कबड्डीचा खेळ आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. आज रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून यावेळेस मात्र दावा केला जातो अथर्व पाटील यांचे शिकार. जबरदस्त कोपरा क्षेत्राला आपण त्या ठिकाणी हेरताय आणि निश्चितच जेरबंद देखील करताय. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, हाफ टाइम झालाय आणि मध्यांतरापर्यंतची गुणतालिका अत्यंत चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळते. पेन वॉरियर्स 19 ओपी ईगल्स 18. एका गुणाच्या आघाडीने निश्चितच नाममात्र आघाडी असेल पेन वॉरियर्स संघाकडे एका गुणाची. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो घसन ते हरघडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑल राउंडर. तू रेड मार आर पार, तू रेड मार आर पार. खेळ यार कर तू वार धर पकडी. सपट अपट धरून धोपट मार मुसंडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी खेळ कबड्डी.
या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी श्री विशाल देशमुख पुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी चित्रताईंना विनंती करतो की आपण विशालजी देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करावं. संघ व्यवस्थापक आवास वायफर्स विजी टायगर्स महाड आपण जय्यत तयारीत राहायचं आहे. संघ व्यवस्थापक आवास वायफर्स विजी टायगर्स महाड जय्यत तयारीत राहायचं. धन्यवाद. मध्यंतरानंतर मात्र आपण हा आता सामना अनुभवणार आहोत. आजच्या दिवसाचा आपण तिसरा सामना अर्थात सामना क्रमांक 21 पाहतोय. 5, 4, 3. चढाई करता आकाश गायकवाड. यावेळेस मात्र जबरदस्त कॉम्बिनेशन टॅकल आपल्याला बघायला मिळाली. अजय मोरे, आत्मा नवसेकर, व्हॉट अ कॉम्बिनेशन. हॅट्स ऑफ. जबरदस्त पकड. आकाश गायकवाड सारख्या आयकॉन खेळाडूला तुम्ही जितकावय बाहेर ठेवाल निश्चितच विजयाच्या दिशेने तुम्ही पाऊल उचलणार ओपी ईगल्स टीम. चढाईसाठी यावेळेस राज पाटील देखील शांत या लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. परंतु मित्रांनो राज पाटील सारख्या खेळाडू शांत राहणं ही धोक्याची सूचना असेल ओपी ईगल्स संघासाठी आणि याचाच प्रत्येक म्हणून संघ आज लीग टेबल मध्ये अंतिम स्थानी आहे. या सक्सेसफुली एक गुण टिपतोय प्रशांत जाधव आणि आता मात्र संधी दिली जाते पुन्हा एकदा आकाश गायकवाडला मैदानामध्ये. प्रत्युत्तर दाखल मात्र दुष्यंत साईला देखील जेरबंद केले जाते आहे. इसे कहते कबड्डी का खेल. ॲडव्होकेट प्रकाश म्हात्रे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. मी चित्रताईंना विनंती करतो ॲडव्होकेट प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. ॲडव्होकेट प्रकाशजी म्हात्रे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता मात्र आकाश गायकवाड सुपर टॅकलची नामी संधी असणार आहे ओपी ईगल्स संघाकडे. गुणतालिकेकडे आपण लक्ष दिलं तर निश्चितच ओपी ईगल्स 20 पेन वॉरियर्स 23. यावेळेस मात्र निश्चितच डॅशआउटचा निसटता प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो अद्दांच्या माध्यमातून. प्रत्युत्तर राज पाटील कर्णधार. यावेळेस जर राजला सक्सेस मिळाला तर निश्चितच ऑल आउट दिलं जाईल ओपी ईगल्स संघावर चिंता. आणि राज मात्र त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय. एक गुण निश्चितच टिपतोय. शिकार केली जाते नितेश थळे याला अर्थातच अचूकरित्या टिपलं जात आहे आणि मैदानामध्ये रोहित मुक्त होतोय. सुपर टॅकल होण्याची संधी असेल ओपी ईगल्स संघाकडे. प्रयत्न करतोय प्रशांत जाधव. काय या सुपर टॅकल मध्ये सक्सेस मिळेल?
निश्चितच सक्सेस मिळालाय. या कबड्डी खेळामध्ये नजाकत आपल्याला बघायला मिळाली. हनुमान उडीच्या माध्यमातून एक गुण सक्सेसफुली कमावतोय प्रशांत जाधव पेण वॉरियर संघाकरिता. प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा राज पाटील आपल्याला बघायला मिळतोय. मल्टिपल पॉइंट रेड्स करण्याची आवश्यकता असेल राज पाटील कडून या संघाला अपेक्षा असणार आहे. 7, 6, 5, 4, 3. माघारी परत प्रत्युत्तर दाखल आकाश गायकवाड. 2 विरुद्ध 1. यावेळेस सुपर टॅकल होईल का आकाश? सक्सेसफुल होतोय रेड मध्ये 2+2 आणि हा दुसरा लोणाचा बोसा दिला जातोय ओपी ईगल्स संघावरती. आता मात्र काहीशा प्रमाणामध्ये आघाडीचं डोंगर वाढत चाललंय पेण वॉरियर संघाचा आणि घुसक्यामध्ये पडतोय ओपी ईगल्स संघ. आता मात्र चढाईसाठी एक ऑल आउट नंतर पुन्हा एकदा प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विषयाकरिता असा हा राज पाटील. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल होती राज जंगमच्या माध्यमातून आणि तितक्याच चातुर्याने ती ऍडव्हान्स टॅकल सक्सेस करण्यामध्ये मंदार पाटील पाठीमागून आला आणि मात्र टॅकल सक्सेस झाली आहे. एक सुंदर पकडीनंतर मात्र प्रशांत जाधवची चढाई आपण पाहतोय. Ten, 9, 8, 7, 6, 5. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आजच्या या दिवशी Do or die. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. Ten, 9, 8, 9, 6, 7, 6, 5, 4, 3, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री द्वारकानाथजी नाईक साहेब, आरडीसी बँकेचे माजी सीईओ श्री प्रदीपजी नाईक साहेब, लायन्स क्लबचे श्री नयनजी कवळे, महेंद्रजी पाटील यांची उपस्थिती लाभलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत.
श्री गजाननजी मोकल, श्री रमेश म्हात्रे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मी डॉक्टर चित्राताईंना विनंती करतो, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री द्वारकानाथजी नाईक साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. नाईक साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिलेली आहे. RDC बँकेचे माजी CEO श्री प्रदीपजी नाईक साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. चित्राताईंना विनंती करतो, आपण प्रदीपजी नाईक साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत संपन्न करावं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, लायन्स 3, क्लबचे श्री नयनजी 2, गवळे 1. यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. श्री महेंद्रजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत. आवाज स्वायपर्स VG टायगर्स महाड संघ व्यवस्थापक आपले संघ जय्यत तयारी ठेवायचे आहेत. आवाज स्वायपर्स VG टायगर्स महाड जय्यत तयारीत राहायचं आहे. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ अंतिम क्रमांकावर आलेला हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 3, ओपी इगल्स 23 वॉरियर्स 34. तब्बल 11 गुणांची आघाडी असेल यावेळेस पेण वॉरियर्सच्या संघाकडे. चढाईकरिता राज पाटील कर्णधार पद काय असते ते राजला मात्र दाखवावं लागेल. यावेळेस सक्सेसफुल करावी लागेल ही रेड आणि मल्टिपल पॉइंट रेडची निश्चितच आवश्यकता असेल ओपी इगल्स संघाला हा पहिला विजय धारण करण्याकरिता. बघूया यावेळेस कितपत गुणांची लयलोट करतो. चांगल्या प्रकारे फुटवर्क आपल्याला बघायला मिळतो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या बसमाता तोटीत काळाचा विलंब टाइम आउट घेतला जातोय. दोन्ही कोचेसच्या माध्यमातून दोन्ही प्रशिक्षकांच्या माध्यमातून पेण वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक निलेश पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत, तर ओपी इगल्स संघाच्या माध्यमातून प्रशिक्षण देतील सचिन भोईर आपल्याला बघायला मिळतील. दोन्ही या रायगड जिल्ह्याचे सिनियर प्लेयर आहेत. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी. यावेळेस मात्र प्लेयर सबस्टिट्यूट केला जातोय. आविष्कार पाटीलला संधी दिली जाते ऋत्विकच्या जागी. नक्कीच आविष्कारला आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल. मिळालेल्या संधीचं सोनं केलं तर निश्चितच त्या संधी तुम्हाला वारंवार मिळत असतात मित्रांनो. चढाई करता आता मात्र अदनान 7 विरुद्ध 1 असा आपण सामना पाहतोय की 7 गड्यांना झुंज द्यावं या मैदानी उतरे 1 गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो. कबड्डी 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 असा कबड्डीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. Do or die. काही सेकंदानंतर आविष्कार or direct. या डू और डायरेक्ट करीत असतात. or direct. Do or direct. Do
direct. आविष्कारला यश मिळणं निश्चितच काहीसं मुश्किल असणार आहे. शेवटची काही अंतिम क्षण शिल्लक असेल सामना. यावेळेस मात्र निश्चितच प्रतीकच्या माध्यमातून डबल साय होल्ड बघायला मिळाला. 1 point, OP Eagles. They are calling the number 5 out. Last 1 minute to play. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Do or direct. Do or direct. Do or direct. Do or direct. आता मात्र चढाई करिता प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार रेड्स मध्ये सक्सेस मिळतोय प्रशांतला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, ईगल्स संघ आपल्या पदामध्ये झुकवण्याचा प्रयत्न करतोय. जर हा सामना आपण विजयी झाला तर निश्चितच आजच्या दिवसातील या संपूर्ण साखळी पद्धतीच्या सामन्यांमधील पहिला विजय आपल्या नावावरती कोरण्यामध्ये यश मिळेल आपल्याला. ओपी ईगल्स संघ एफर्ट्स लावावे लागतील, प्रयत्न करावे लागतील जर यशस्वी व्हायचं असेल. परंतु अजून एक एम्प्टी रेड आणि सामना संपतो. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक असेल. 34 विरुद्ध 27. 7 गुणांनी पेन वॉरियर्सने ओपी ईगल्सवर मात करीत आजच्या तिसऱ्या दिवसातील आपला पहिला विजय संपादन केला आहे. हार्दिक अभिनंदन पेन वॉरियर्स. संघमालक वैकुंठ पाटील, कर्णधार ऋतिक पाटील, संघ प्रशिक्षक निलेश पाटील, व्यवस्थापक बबन म्हात्रे. हार्दिक आभार ओपी ईगल्स, ओजस पाटील आणि प्रसाद भोईर, राज पाटील कर्णधार. धन्यवाद. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑलराउंडर. तू रेड मार आर पार, तू रेड मार आर पार. खेळ यार कर तू वार धरपकड. सपट आपट धरून धोपट मार मुतंडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. आणि मित्रांनो आता मात्र आपण या पुढील सामन्याकडे वळतोय. आजचा हा रायगड कबड्डी लीगचा तिसरा दिवस आपण अनुभवणार आहोत आणि या तिसऱ्या दिवसाचा चौथा सामना अर्थातच सामना क्रमांक 12 आपण पाहतोय.